नमस्कार. आज आपण मऊ, पांढरी शुभ्र व जाळीदार उपवासाची इडली बनवूया. त्याबरोबरच उपवासाची खमंग चटणी बनवूया. उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा अशा इडल्या खा. तुम्हाला दिवसभर हलके वाटेल, फ्रेश वाटेल. ह्यात साधारणतः 8 ते 10 इडल्या होतात. इडली जाळीदार व पचायलाही हलकी झाली आहे. उपवासाची इडली बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाव कप साबुदाणा जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे, पीठ केले नाही. साबुदाणा वरईबरोबर बारीक होत नाही, म्हणून हा आधीच बारीक करून घेतला आहे. ह्यातच 1 कप वरई, वरईलाच काही भागात भगर म्हणतात, हे जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने साबुदाणा व वरई जाडसर वाटून घेतले आहे. पीठ केले तर इडली मऊ व जाळीदार होणार नाही. हे एका बोलमध्ये काढून घेतले आहे. चवीनुसार मीठ. ह्या इडल्या झटपट पद्धतीने असल्यामुळे काहीही पूर्वतयारी करावी लागत नाही व फक्त 1 चमचा तेलात संपूर्ण परिवारासाठी बनवता येतात. दही अर्धा कप. आता ताजे दही घालून मिक्स करूया. ताजे दही घातल्यामुळे इडलीला टेक्स्चर छान येते, खायलाही खूप छान लागते. दह्यामुळे इडली दिवसभर मऊ राहते. हे मिक्स झाले आहे. ह्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण तयार करूया. साबुदाणा चालत नसेल किंवा खायचा कंटाळा आला असेल तर इडली उत्तम पर्याय आहे. घरातील वयस्कर व्यक्ती व मुलांना उपवासाच्या दिवशी असे हलके फुलके खायला द्यावे. इडली कमी तेलामुळे हेल्दी होते, बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. एवढा दाटसरपणा ठेवला आहे. मिश्रणावर झाकण ठेवून 20 मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत उपवासाची चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे काप. इथे आपण खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकला आहे. तुम्हाला नसेल काढायचा तर नाही काढला तरीही चालेल. भाजलेले शेंगदाणे अर्धा कप, दही पाव कप, हिरव्या मिरच्या 2, चवीनुसार मीठ. सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेऊया. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घेऊया. अशा पद्धतीने उपवासाची चटणी वाटून घेतली आहे. चटणी एका बोलमध्ये काढून घेतली आहे. चटणीसाठी फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तूप गरम करून घेतले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा जिरे. जिरे उपवासाला चालत असतील तरच घाला. जिरे तडतडल्यावर 2 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या. फोडणीमुळे चटणी खमंग होते. ही फोडणी चटणीवर ओतूया. शेंगदाणा तेल आवडत असेल तर तुम्ही त्याचाही वापर फोडणीसाठी करू शकता. उपवासाची चटणी तयार आहे. आता इडली पात्रात पाणी गरम करूया. त्यात लिंबाची फोड. लिंबामुळे भांडे काळे पडत नाही. पाण्याला उकळी आणूया. इडली पात्र अगोदरच गरम करून घेतले तर इडल्या छान फुलतात, पांढऱ्या शुभ्र व जाळीदार होतात. 20 मिनिटानंतर इडलीचे मिश्रण छान भिजले आहे. आपण नेहमीच्या इडलीसाठी जसे मिश्रण बनवतो तेवढे दाटसर मिश्रण ह्या इडलीसाठीही बनवावे. तुमचे मिश्रण घट्ट वाटले तर आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. मिश्रण चमच्यातून पडले पाहिजे असे असावे. फार घट्ट किंवा पातळ नसावे. इडलीच्या साच्याला तूप लावूया. तुम्हाला शेंगदाणा तेल आवडत असेल तर ते लावू शकता. साचा अवेलेबल नसेल तर छोट्या वाट्या किंवा छोट्या प्लेट्समध्ये सुद्धा इडली बनवू शकता. न आंबवता, न भिजवता संपूर्ण परिवारासाठी इन्स्टंट पद्धतीने व 1 चमचा तेलात परफेक्ट इडली आपण बनवत आहोत. सर्व साच्याला तूप लावले आहे. आता मिश्रणात 1 छोटा चमचा इनो फ्रूट सॉल्ट. त्यावर 1 चमचा पाणी. विस्करने मिक्स करूया. इनो फ्रूट सॉल्टऐवजी अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घालू शकता. इनो मिक्स केल्यावर पुढची प्रोसेस पटपट करायची आहे.
नाहीतर इडली फुलणार नाही. मिश्रण इडली साच्यात भरूया. साच्याच्या कडेपर्यंत भरू नये. सर्व साच्यामध्ये मिश्रण भरले आहे. हे लगेचच इडली पात्रात ठेवूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. स्टीमर गरम असेल तरच उकडण्याची प्रोसेस प्रॉपर होते. झाकण लावून 15 मिनिटे वाफवून घेऊया. 15 मिनिटे झाली आहेत. गॅस बंद करूया. इडल्या खूप छान फुलल्या आहेत. इडली प्लेट्स काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. उपवासाच्या इडल्या खूपच पांढऱ्या शुभ्र, जाळीदार व मऊ झाल्या आहेत. इडल्या थंड झाल्या आहेत. सुरीच्या सहाय्याने काढून घेऊया. कडा मोकळ्या करून घेतल्या तर इडल्या सहज निघतात. तळलेल्या पदार्थांपेक्षा अशा हेल्दी चमचाभर तेलातल्या इडल्या खाल्ल्या तर तुम्हालाही दिवसभर लाईट वाटेल, हलके वाटेल. थंड झाल्यामुळे ह्या सहज निघत आहेत. गरम असताना काढल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते, व्यवस्थित निघत नाहीत. इडलीला जाळी खूप छान आली आहे. तुम्ही बघू शकता इडली किती मऊसूत झाली आहे. दह्यामुळे व योग्य पद्धतीमुळे ह्या दिवसभर मऊसूत राहतात. एक तोडून बघूया. तुम्ही बघू शकता इडली खूपच जाळीदार व मऊ झाली आहे. चटणीबरोबर खायला खूपच छान लागते. तयार आहे उपवासाची इडली व उपवासाची खमंग चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.